अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड येथील गोळीबाराच्या घटनेतील 2 मुख्य आरोपी पुणे येथून जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले। 2 जून 2025 रोजी फिर्यादी प्रमोद घोडके हे डोकेदुखीची गोळी आणण्यासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादीस बोलवून तो ऋषी ढवण याच्यासोबत राहण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानं मारहाण केली आणि भीमराज आव्हाड याने त्याच्या हातातील पिस्तूलमधून 2 राऊंड फायर केले होते। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात प्रमोद घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यातील 3 आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशन संबंधित गुन्ह्यातील 3 आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केलं होतं। मात्र त्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यापासून फरार होता। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी पथकास रवाना केलं होतं। दरम्यान पथक गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी भीमराज आव्हाड आणि राहुल सांगळे हे केसनंद तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने पुणे या ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी भीमराज आव्हाड राहुल सांगळे हे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आले। तर आरोपी भीमराज आव्हाड याच्या विरुद्ध यापूर्वी मोका कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो संबंधित गुन्ह्यातून जामिनावर आहे। तसेच आरोपी राहुल सांगळे याच्या विरुद्ध दंगा मारहाणीचे 2 गुन्हे दाखल आहे। ताब्यातील आरोपितांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून तोफखाना पोलीस अधिक तपास करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।